चला मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आज मस्त सुक्की बटाट्याची भाजी करणार आहे. मी त्याला लागणारे साहित्य काय काय घेतलंय बघा. थोडा कढीपत्ता घेतला, शिजून बटाटा घेतलाय बरं का, उकडून घेतलाय. हे कांदा बारीक चिरलाय, तुम्ही पाहू शकता. थोडी हिरवी मिरची चिरून घेतली, कोथिंबीर, लसूण असा. आता तुम्ही बघू शकता मी गॅस ऑन केलेला आहे. तुम्ही पाहू शकता मी कसा हिडो बनवत आहे. कढई तापायला ठेवली, तेल टाकत आहे मी. आपण तेल गरम झालं की आपण मोहरीची फोडणी देणार आहे बघा. तुम्ही बघू शकता कसं करायचं कसं नाही. कढई तापू द्या आपली. तुम्ही पाहू शकता तेल तापलंय बघा, तेलाला उकळी यायला लागली, बघू शकता तुम्ही. आता मी काय टाकते पहिलं तुम्ही पहा. पहिलं जिरी मोहरी टाकते थोडीशी, कारण ती तडका चांगला बसला पाहिजे ना. स्लो गॅस करायचा बघा. जरा स्लो गॅस केला ना जळत नाही, मग आपली फोडणी आहे ना ती जळत नाही बघा. चांगली मोहरी अशी फुटू द्यायची बरं का, मस्त लागते मग बटाट्याची भाजी. सुक्की पिवळी करायची बरं का आपल्याला. आता लसूण जरा असा बारीक चिरून घेतलेला तुम्ही बघू शकता. तर मला खलबत्ता नाही कुटायला, म्हणून मी तुम्हाला ते दाखवते, नाही तर दुसऱ्यांचा खलबत्ता घेऊन कुटून करत असते. आता हिरवी मिरची टाकली बघा, कांदा टाकला, कढीपत्ता टाकला, तुम्ही बघू शकता. बघू शकता मला स्टँड नाही हो, म्हणून असं स्वतः करावं लागतंय असं. बघू शकता तुम्ही, बघू शकता. चांगला कांदा असा फ्राय होऊ द्यायचा. मस्त कांदा भाजू तर कच्चा राहू द्यायचा नाही, म्हणजे चांगलं लागतं बघा. तुम्ही बघू शकता कसं करायचं कसं नाही. बघू शकता त्याला काय कांदा कच्चा राहू द्यायचा नाही. काय काय टमॅटो टाकते बरं का, मी नाही टाकत, कारण गोड बटाटा असतो ना, त्याच्यामुळे मग ते तिखट लागत नाही. त्याच्यामुळे मग मला काय करावं लागतंय, थोडंसं तुम्ही ना हे पण टाकू शकता, धना पावडर थोडीशी टाकली, लई नाही टाकली. वास येतो, म्हणजे कसा असा धना पावडर आहे ना, त्याचा वास येतो बघा, सुंदरसा वास येतो बघा. तुम्ही बघू शकता. मी आता हळद टाकत आहे, जेवढी लागते तेवढी हळद. बघूया, मी हळद टाकली. चवीपुरतं मीठ टाकलंय बघा, तुम्ही बघू शकता. आता मी बटाटा शिजल्याला टाकत आहे ह्याला, काय तुम्ही पाहू शकता कसं करायचं कसं नाही. ते खूप सोपं आहे बघा, केलं ना खूप सोपं आहे करणं. हे बघा, असं झालाय बटाटा पिवळा, साधा सिंपल आपला बटाटा, गरीबाचा बटाटा. बघू शकता असं तोंडाला पाणी सुटेल बघा. मस्त पुऱ्या करायच्या, खीर करायची बघा, वरण करायचा, भात करायचा, आणि ह्याच्याबरोबर ही पिवळी भाजी खायची बघा. खूप सुंदर लागतं बघा. ते बघा तुम्ही बघू शकता कसं करायचं कसं नाही. कसं दिसतोय बटाटा, हे बघा तुम्ही पाहू शकता. थोडी कोथिंबीर पण टाकते बघा, थोडी कोथिंबीर पण टाकली बघा. तुम्ही आमचं चॅनेल पुढे न्या बरं का. मी जसं असेल तसं करते, तुम्हाला दाखवते कसं करायचं कसं नाही. मी आता गॅस बंद करते बरं का, कारण हे उकडून घेतला होता बरं का बटाटा. हे पिवळा बटाटा सुक्का बोलतात बरं का ह्याला. सुंदरसा बटाटा केला मी बघा. तुमच्या तोंडाला पाणी सुटल. तुम्हाला आमचा बटाटा आवडला असेल, आमची भाजी आवडली असेल पिवळी भाजी, तर तुम्ही आमच्या भाजीला शेअर करा, लाईक करा आमच्या चॅनेलला. थँक्यू, धन्यवाद येशूला, आमेन.